नमस्कार पालक मित्रांनो, मी डॉक्टर दीपक आशा इन्स्टिट्यूट ऑफ यवतमाळ तर्फे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मध्यंतरी 2 दिवस सुट्टी असल्यामुळे मी काही व्हिडिओ पोस्ट करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. सर्व पालक मित्रांना मी गेल्या मागच्या भागामध्ये सांगितलं होतं की ऑटिझमच्या ट्रीटमेंट कोणत्या कोणत्या प्रकारचे करतो. तर आपण त्याचा आता डिटेलमध्ये बघूया. जसं की आपण बघितलं, सगळ्यात पहिले मी सांगितलं होतं की डाएट हा पण एक ट्रीटमेंटचा पार्ट आहे. तर तो कसा? डाएट मध्ये आपण जेव्हा बघतो, याच्यामध्ये आपण CF-GF फ्री म्हणजे कॅसिन फ्री आणि ग्लुटेन फ्री डाएट सांगितलेला आहे. तर नेमकं म्हणजे काय होतं त्याचा अर्थ? केसिन फ्री म्हणजे दुग्धजन्य पदार्थ, जसं मी सांगितलं. तर बऱ्याच मुलांना आपल्याला याच्यामध्ये मिल्क म्हणजे दूध त्याचं प्रमाण आपल्याला कमी करावं लागेल, किंवा जे आपण दुग्धजन्य पदार्थ पनीर, दही हे जे पदार्थ देतो आहे त्याचं प्रमाण आपल्याला कमी करावं लागेल, जेणेकरून त्यांचा केसिनचा वापर जो आहे तो कमी होऊन जाईल. केसिनचा जो यूज त्यांचा होतो डेली डाएटमध्ये तो कमी होऊन जाईल. त्याचबरोबर जेव्हा आपण ग्लुटेन फ्री डाएट म्हणतो, तर याच्यामध्ये आपल्याला जसं पोळी आहे, गहूचं प्रमाण, किंवा चॉकलेट्स, आईस्क्रीम, किंवा जे साखरेचे पदार्थ इतर जे असतात ते पदार्थ जेव्हा आपण कमी करतो, तर त्यांची बहुतेक होऊ शकतं की त्यांना जो ग्लुकोज सप्लाय खूप जास्ती प्रमाणात होतोय तो कमी होत असावा. या डाएटचं अजूनपर्यंत असं काही खूप त्याच्यावरती डिटेल रिसर्च कोणी अजूनपर्यंत पब्लिश केलेली नाही किंवा झालेली नाहीये. पण नक्कीच या डाएटचा कुठे ना कुठेतरी त्याचा रोल असावा, कारण की जे आपण प्रॅक्टिकली बघतो त्या पेशंटमध्ये याचा खूप सारा चांगला परिणाम दिसून आलेला आहे. त्याच्यामुळे आपण पेशंटला सजेस्ट करतो, पॅरेंट्सला सजेस्ट करतो की त्यांना तुम्ही ग्लुटेन फ्री आणि केसिन फ्री डाएट देण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर त्या मुलांना आपल्याला प्रोटीन वाढवावं लागेल. त्या म्हणजे कसं की रात्री भिजत घातलेले कडधान्य, मूग आहे, मटकी आहे, चना आहे, इतर जे कडधान्य येतात ते रात्री भिजत घालून एक वाटीभर जरी आपण भिजत घातले आणि मोड आलेले कडधान्य त्यांना आपण सकाळी जर दिले तर ते त्यांच्यासाठी खूप चांगलं राहील. त्याचबरोबर जर आपण बघितलं की जसं काही ड्रायफ्रुट्स असतात, त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप चांगलं असतं, प्रोटीनचं प्रमाण खूप चांगलं असतं. तर हे ड्रायफ्रूट जर आपण लहान मुलांना दिले खाण्याकरता, तर ते नक्कीच त्यांच्यासाठी खूप चांगलं राहील. त्याचबरोबर आपण त्यांच्याकरता एक नियमित खाण्याची वेळ जर ठरवून दिली, तर त्या वेळात त्यांना जे भुकेचं प्रमाण आहे ते चांगल्या प्रकारे आपण ओळखून घेतलं तर ते नक्कीच आपल्या हाताने खाण्याचा प्रयत्न करतील. आणि माझं एक सर्व पॅरेंट्सला सजेशन आहे की भीती मनातली सोडून त्यांना त्यांच्यासमोर मोबाईल ठेवून त्यांना जेवण खाऊ घालणे हा प्रकार लवकरात लवकर बंद करावा. कारण काय होतं, मुलांना ती सवय लागते आणि आपल्या फ्री टाइम मध्ये किंवा जेवण करताना तुम्ही पण टीव्ही बघणे किंवा मोबाईलमध्ये बघत जेवण करणे हा प्रकार कुठेतरी बंद करायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की मुलांना पण ती सवय लागते आणि त्यातूनच मग मुलांना चांगलं जेवण करण्याची, चांगला आहार घेण्याची सवय लागते. बरेच पॅरेंट माझ्याकडे येतात आणि सांगतात की आमचा मुलगा जेवतच नाही, आमचा मुलगा खात नाही. तर तुम्ही हे बघा की तुम्ही त्यांना कोणता पर्याय उपलब्ध करून देत आहात. जेवण करताना बरेच वेळा असं आढळतं की ते मुलं जेवत नाही, पण ते चिप्स खातात किंवा कुरकुरे खातात किंवा दुसऱ्या काही इतर नूडल्स खातात, असे प्रकार ते खातात. आणि आजकाल आटा नूडल्सच्या नावावरती पण स्त्रिया त्यांना महिला नूडल्स खाऊ घालण्याचा प्रकार करतात, पण त्याच्यामध्ये पण ग्लुटेन असतंच. त्याच्यामुळे माझा हा सजेशन आहे की घरात बनणारी भाजी, पोळी किंवा इतर जे आपल्या ताटामधलं अन्न आहे तेच मुलांना द्यावं. मुलांना आपल्या हाताने खाण्याकरता भाग पाडावं आणि त्यांच्या मागे अन्न घेऊन धावू नये. त्याच्यामुळे मुलांना ती सवय लागते आणि मुलं चांगल्या प्रकारचं जेवण करतात, उत्तम त्यांना डाएट मिळतं. तर या भागामध्ये आपण डाएट बद्दल बघितलं. पुढे येणाऱ्या भागामध्ये वेगवेगळ्या थेरपीज आणि वेगवेगळ्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत याच्याबद्दल पण आपण माहिती करून घेऊया. धन्यवाद.